नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओ मध्ये. तर तुम्हाला माहिती आहे आता दिवाळी येणार आहे. म्हणजे जवळच आली आहे दिवाळी, तर आम्ही ठरवलंय की एकदम ऍट द एंड आम्ही फराळ पण बनवायचा आहे. तर आपण आधी क्लिनिंग करून घेऊया. आपण बनवतो फराळ. थोडा मोठा जो मला येईल बनवता. हे माहिती नव्हतं याच्या आधी मला कधी मित्रांनो, बनवलं नाही मी. तेच बोललो. याच्या तिने आधी डायरेक्ट कधीच बॉम्ब नाही फोडला बनवलं. माझ्यावरती. मी पण शॉक. फराळ बनवणार आहे कालपर्यंत. छोटे आयटम्स बनवणार आहे ह्यावेळेस कालपर्यंत मी बोलत होतो चकल्या बनवायच्या, नाही, चकल्या चकल्या बनवायच्या. नाही येणार मला. बघितलं चकल्या मी कधी बघितलंस? बनवल्याच नाही आणि नाही जमणार. नॉर्मल शंकरपाळे वगैरे बनवेल मी स्टार्टिंगला. ओके खारावाल्या. हा म्हणजे त्या पण ज्या पण आहेत त्या, हा. किंवा मी बहिणीला बोलवून थोडी हेल्प घेईल. हम्म. बट मी ट्राय करेल. पण आज आम्ही ठरवलंय की आपण क्लिनिंग करूया, डीप क्लिनिंग घराची, कारण की खूप डस्ट येते नॉर्मली घरात. बाजूला कन्स्ट्रक्शन चालू आहेत, सो खूप घर कंटिन्युअसली, म्हणजे मला एव्हरी वीकेंडला घर साफ करावं लागतं, एवढं जास्त डस्ट येतो. तर आज आता रुही स्कूलला गेलेली आहे, तर आम्ही ठरवले दोघांनी की हा. आपण जेवढी ती जेवढं येण्याच्या अगोदर लवकर क्लीन होईल ना, जेवढ्या गोष्टी करता येईल तेवढं. कारण की आम्ही नॉर्मल मी ग्रिल मध्ये तरी उतरलो ना, नाही मला पण यायचंय ते ग्रिल मध्ये. ग्रिलचं त्याच्यामुळे मेन आहे. त्याच्यामुळे सगळ्यात पहिला आम्ही आता ग्रिल क्लीन करतो. थोडं आम्ही करायला चालू केलंय बाय द वे. म्हणजे त्यांनी थोडं राहुल गोष्टी. बेडरूम स्टार्ट केला होता, पण ती रुही घरी होती म्हणून ते शूट नाही करता आलं. हा राईट. बिकॉज तिला असं वाटतं की सगळ्या व्हिडिओत मला पण यायचं, आणि तुला स्कूलची ती तयार झाली नसते आणि गेलीच नसती. कसं बस लवकर तिला सोडून आलंय, कारण की तिला पण- आम्ही दोघं पण घरात असलो ना एकत्र, तर ती- तिला जरा टंगळमंगळ करते. तर आम्ही जेवढं लवकरात लवकर ती येण्याच्या अगोदर जेवढं करता येईल ना. मेन ग्रिलचं आहे की ती ग्रिलचं. यायच्या आधी ग्रिल तरी आम्ही क्लीन करू. राहुलने बेडरूम ऑलमोस्ट सगळं फर्निचर वगैरे पुसून घेतलंय. ग्रिलचं मेन आहे, मी दाखवते. आम्ही प्लांट पण रिअरेंज करणार आहोत, किंवा जर वाटलं एखादं आणूया तर ते पण आणू. आपण आणायचंय नाही आणायचं नाही मित्रांनो, खूप झाड आहेत, खूप नाही, ते झाड maintain आहेत, मी खूप करते झाड ना. आहेत. अजिबात नाही, ती काढायला मला लागते. ती काढायला वर्षातून काढत बघा असतील एक मित्रांनो, वेळेस. किती जड असतात. आणि ती तुम्ही झाडं बघाल ना, ती दाखवेल तुम्हाला तर किती झाड आहेत ती दाखव. अरे ती घाण झाली तर मी तुम्हाला झाडं दाखवते. जास्त नाही आहेत, ती सचून मी दाखवते किती घाण झालंय. बघा, मला एवढं मोठं वाढलं होतं ते आता घाण झालंय, त्यामुळे मी त्याला काढून पूर्ण खालून होल्स वगैरे प्रॉपर एक करून त्याच्यात रिअरेंज करेल किंवा न्यू आणेल. बघा कशी अवस्था वाऱ्याने झाली आहे सगळी. हे सगळं मला जे खराब झाले ते काढून टाकणार. हे माझ्याकडे कढीपत्त्याचं पण झाड आहे, मिरचीचं आहे, देन ॲलोवेरा आहे, अजून भरपूर काय काय आहेत, तिकडे पण आहेत त्या गॅलरीमध्ये. तर मी हे सगळे काढून रिअरेंज करून छान आम्ही हे सगळं, बघा किती खाली घाण दिसते, तुम्हाला दिसत असेल. खूप घाण झाले, खाली क्लिप्स वगैरे पडलेत, तर ते सगळे क्लीन करणार आहे आम्ही आता. बघ कशी घाण झाली. तर राहुल त्यांना किती छान लावावं लागेल वेगळ्या कुंड्यांमध्ये. मला बघ फुलं पण येतात त्याला. दोन्ही सेपरेट करणार आहे मी तर बोलतो जेवढी चांगली वाटतील ना तेवढी झाडं ठेव. हा तेवढी ठेवेल, बाकीची काढेल मी. जास्त नको ती. नाही रे, ह्यावेळेस मला ना खूप जरा गडबड झाली माझी. नाही मला नीट मेंटेन करता आलं पावसाळ्यात त्यांना. बापरे, त्याला हँगिंग वाला ह्याच्यात लावायला पाहिजे. हँगिंग वाला ह्याच्यात टाक, कारण की याच्यामुळे ना हे आपलं सध्या काय बोलतात ते टगरचं आहे ना, खराब झालं त्याच्यामुळे. केवढं झाड वाढले बघा. आणि तिचं खूप आवडतंय. केवढं वाढलंय पूजा. हे ना प्रॉपर खालूनच कट कर, म्हणजे ते वाढतील तसे. बघ किती सुकलेत बघ. तर पूजा कसं वाटतंय परत बॅक टू वर्क? तेच. जोरात चालू आहे साफसफाई. बघा राहुलने खाली बघा कसं स्वच्छ केलंय. झाडं वगैरे काढून सगळं स्वच्छ केलेलं आहे मित्रांनो. आता बाहेरून कधी एवढ्या वर्षात आपण करत नाही, 6 महिन्यांनी तरी किमान या बाहेरच्या खिडक्या आहेत ना, खालच्या विंडो क्लीन करून घेतो, कारण की जरा शायनिंग राहतात आणि डल नाही होत. तर मित्रांनो, बेडरूमची गॅलरी क्लीन झालेली आहे अशा प्रकारे. आता हॉलची गॅलरी, आणि पूजानी पण झाडं कट केली असेल आय थिंक. झाली सगळी कट करून? ऑलमोस्ट 2 राहिले. ओके 2 राहिले. हे मी बंद करतो आता, कारण की फक्त झाडं ठेवायचे ना. झाडं लावून देतो. तू प्लेट पण क्लीन केल्या खालच्या? प्लेट पण सगळं मी दाखवते. मी पण केलंय. मी बघा इथे स्वच्छ झाडं क्लीन करून ठेवलेत. सगळी जी खराब होती ना त्यांना पूर्ण कट केलंय. आणि चिलीचं झाड आहे ऍक्च्युली. ह्याला चिली पण कुठेतरी आली आहे. त्याची पानं सतत येलो होतात, परत ग्रीन होतात. आणि हा माझा कढीपत्ता आहे इथे पण बघा मी दाखवते कशी झाडं सगळी आहेत ना. मी क्लीन करून हे नवीन अजून एक्स्ट्रा लावलं तोडून.
चांगले एका कुंडीमध्ये स्वच्छ, आणि हे ॲलोवेराचं पण जे होतं ना एक्स्ट्रा ते काढलं, तर त्याचं काहीतरी बनवू आम्ही थोडं प्रोडक्ट. आणि त्यानंतर हे जे आधीचं एक्झिस्टिंग होतं माझं झाड, त्याला कट करून पूर्ण क्लीन करून त्याच्यात हे बघा मी कसं खत वगैरे टाकले प्रॉपर. सी हे ब्लॅक आहे ना, ते खत आहे त्याच्यामध्ये, मी उगाववरून मागवलं होतं. तर आता बघा ती झाडं खूप फ्रेश वाटतात, ग्रीन एकदम. बाथरूममध्ये दाखवलं ना ॲक्च्युली तर खूप घाण आहे. सी खूप घाण झाले आता हे सगळं. आम्ही तुम्हाला हे सगळं झालं ना की आम्ही लावताना दाखवतो परत की आम्ही किती क्लीन आणि छान वाटते ती गॅलरी आता. हा राहुल बोलले आता आपण क्लीन लावू त्यावेळेस दाखवू परत. सोपं असतं मित्रांनो सगळं साफसफाई करणं. नाही, जेवढे आपण झाडं वगैरे आणतो ना त्यांना मेंटेन करावं लागतं, तर नाहीतर मध्ये खूप घाण होतं त्याचं सगळं. घाण होतं म्हणजे खूपच घाण होतं, आणि ते झाडं पण घाण दिसतात. बाकी एक्स्ट्रा सगळं काढून टाकणार आम्ही. तर मित्रांनो मिशन सक्सेसफुल झालेलं आहे. जसं आम्ही सांगितलेलं की रुई येण्याच्या अगोदर आम्हाला दोन्ही ग्रिल क्लीन करायच्या आहेत. हॉल आणि बेडरूमच्या दोन्ही ग्रिल क्लीन केलेल्या आहेत. आणि आता पूजा गेली रुईला आणायला, मी सोडायला गेलेलो, बट मला सगळे कपडे चेंज करायला लागले असते आणि पूर्ण ते माती झाले कपड्यांवरती, त्याच्यासाठी वेळ गेला असं. आणि मी तुम्हाला दाखवतो आता बाहेरचं क्लीन केलेलं. एवढं क्लीन नाही झालं, झाडं लागलं होती तर व्यवस्थित दिसतील अजून. हे सगळ्या झाडांची ना माती आणि ते गंज लागलंय. तर आम्ही आता विचार करत होतो, आता बोलवतो पूजाने मी की आफ्टर दिवाळी नाही तर डिसेंबर मध्ये एकदा ग्रीनला कलर करून घेऊया, जेणेकरून ते हे लागले ना आपलं काय बोलतात गंज, तर ते रश लागलेले निघून जातील. फायनली आमचं सगळं अरेंजमेंट करून झालेलं आहे. खूप छान वाटतात आता झाडं, म्हणजे वेगळंच एक सॅटिस्फॅक्शन आहे हे झालेलं आहे. ऑलमोस्ट आम्हाला 4 hours लागले सगळं करायला, बिकॉज आम्ही गॅलरी पण खूप एकदम क्लीन केली घासून वगैरे, जेणेकरून आम्हाला 6 month परत टेन्शन नाही. आणि खूपदा होतं की जाळी तोडून ना कबूतर वगैरे आत येतात, पण आम्ही सगळं ते पण म्हणजे फिक्सेस केलेले आहे. तर मी दाखवते किती सुंदर वाटतात आमच्या गॅलरीमध्ये झाडं. तर हे बघा मी असं सेपरेशन वगैरे पण केले, एक्स्ट्रा होते ना ह्याचे सगळं, हे मी सगळं तोडून टाकलं. आणि हे बघा हे सगळं बांबू ट्री आहे, देन हे कढीपत्त्याचं झाड आहे, हे मिरचीचं, हे एक होतं त्यात खूप घाण झालं होतं, त्याला पण कटिंग वगैरे केली आहे. हे जास्वंदीचं झाड आहे माझ्याकडे. त्यानंतर बघू शकता इकडे हे रेड रोजचं झाड आहे, त्याला पण मी तोडून त्याच्या फांद्या वेगवेगळ्या केल्या. तर इकडे झिझी प्लांट आहे, हे खूप अवस्था खराब झाली होती ॲक्च्युली झाडांची, पण आता बघा खूप छान झाले सगळं. हॉलची पण गॅलरी दाखवते. पसारा खूप आहे घरात बिकॉज अजून आम्ही क्लिनिंग नाही केली आहे, लादी वगैरे पण आहे बघा, सगळी झाडांची कटिंग केली आहे. जे हँगिंग्स होते हे सगळं वॉश वगैरे करून आम्ही झाडलं आहे. हे बघा इकडे पण एक बांबूचं झाड आहे, इकडे पिंक गुलाबाचं झाड आहे माझ्याकडे. देन इकडे तुळस होती ती पण कापली आहे आम्ही. काय पडलं हे. आणि त्यानंतर हे एक छोटंसं झाड आहे, ते पण म्हणजे खूप सारी कटिंग करून तिथे नॉर्मली मातीमध्ये मी आता विचार करते की कोथिंबीर लागेल असं. तर इथून बघा इकडे पूर्ण अशी आमची मोठी गॅलरी आहे, त्याच्यात छान असं सगळं झाडून आम्ही क्लीन केलेलं आहे. तर मित्रांनो काल थोडा इश्यू झाला, पूजाचा हात कट झाला आणि माझं पण सडनली सगळं डोकं दुखायला लागलं होतं धुळीमुळे. तर काल आमचं अर्धच क्लिनिंग झालेलं घर. एक तर तुम्ही काल दाखवल्याप्रमाणे ग्रिल क्लीन केलेली मागची आणि बेडरूम क्लीन झालेला, तर आज आहे हॉल क्लीन करायचा आहे. बघा इथे बसली आहे आणि तिने मागच्या कुशनचे कव्हर वगैरे पण धुवायला टाकले, प्लस पडदे पण धुवायला टाकले त्या साईडचे. तुला कसं वाटतंय? चांगलं वाटतंय, सॅटिस्फॅक्शन वाटतंय डीप क्लिनिंग करून. आणि आमची बाबू बघा ऍपल खाते आणि लॅपटॉप बघते. राहुल बघा आता वर चढलेला आहे. हे सगळं माझा हात नाही पोचत, मी खालचं क्लीन केलं ऍक्च्युली, हे सगळं फक्त वरचं राहुलला करावं लागतं नेहमी. तर आता राहुल चढलाय. त्यानंतर फॅन पण ऑलमोस्ट त्यांनी झाडून वगैरे घेतलेत, ते पण क्लीन करायचे आम्हाला पण, कारण की आमचं सगळं ऑलमोस्ट हे सगळं व्हाईट कलरमध्ये आहे ना, तर खूप क्लीन करावं लागतं, नेहमी मेंटेनन्स असतं त्याचा. कसं वाटतं राहुल? दिवाळीची मला आवाज आता वाटायला लागली ना दिवाळी आहे. साफसफाई झाल्यावर साफसफाई झाल्यावरती असं वाटतं आता दिवाळी आहे. मित्रांनो फायनली सगळं क्लीन करून झालेलं आहे घर, आणि मी आता जाणार आहे आंघोळीला, कारण की मी आंघोळ नाही केली आहे, पूजाने आंघोळ केली आहे.
म्हणून ती खूप चांगली दिसते, तशी पण ती खूपच चांगली दिसते माझ्यापेक्षा. बस उगच काहीतरी. तर आय होप तुम्हाला हा, अरे आपण दोघांनी जर्सी घातली. अरे हा राजस्थान रॉयल्स UP वॉरियर्स. UP वॉरियर्स. वा. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. सबस्क्राईब करा. तुम्ही व्हिडिओ बघता आणि सबस्क्राईब करत नाही, प्लीज सबस्क्राईब करत जावा. चला लवकर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.